बुलढाणा लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटणार आणि उमेदवार खासदार प्रतापराव जाधव असणार हे मला 1 महिन्याआधीच माहीत होते। त्यामुळे ही जागा भाजपने मागितली नसल्याचं गौप्यस्फोट माजी मंत्री तथा भाजपाचे नेते आमदार संजय कुटे यांनी केलाय। बुलढाण्यात शुक्रवार 29 मार्च रोजी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडलाय। या मेळाव्यात आमदार संजय कुटेंचे भाषण चांगलेच गाजले। यावेळी आमदार कुटे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। डॉक्टर शिंगणे आणि मी वरिष्ठांच्या संपर्कात होतो तेव्हाच त्यांनी सांगितलंय, त्यामुळे आमचं विजन क्लिअर होतं। कार्यकर्ते संभ्रमात होते, त्यांना वाटायचं हे भाजपला उमेदवारी का नाही मागत। त्यावेळी मी शांत होतो, कारण आधीच माहिती होते की खासदार प्रतापराव जाधव हेच उमेदवार आहेत, असे आमदार कुटे यावेळी कार्यकर्त्यांचे संवाद साधताना म्हणाले। मतदारसंघात भाजपने कोणताही सर्व्हे केला नाही। खासदार जाधव नंबर 1 वर होते आणि नंबर 1 वरच राहील असे ते म्हणाले। जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार जाधवांचा मोठा वाटा आहे। खासदारांना देशासाठी काम करावं लागतं, त्यामुळे त्यांना जिल्ह्यात जास्त फिरता येत नाही। मात्र तरीही जिल्ह्यात सर्वाधिक संपर्क असलेला नेता म्हणजे खासदार प्रतापराव जाधव आहेत, असे आमदार कुटे म्हणाले। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे, बुलढाणा। मग खासदार खूप पेपर मध्ये या न्यूज केलं, माझ्याबद्दल न्यूज केलं, हे ते चालतं, भाजप का तिकीट मागत नाही आणि आमदार कुठे साहेब काय ते अरे मी काहीतरी जव्हारी बसवायला केलं वरती दोन नेत्यांसोबत की आम्हाला तिकीट आम्हाला ते जेव्हा नेत्यांनी वरती सांगितलं ना 1 महिन्यापूर्वी की तिकीट फक्त प्रतापासाठीच आहे, त्यानंतर आम्ही तिथे तलवार घेऊन बसायचं का, रोज भांडायचं का, काही आवश्यकता नाही। आणि कोणताही सर्वे भारतीय जनता पार्टीने प्रतापराव जाधव साहेबांचा केलेला नाही। त्यामुळे कोणत्या 4थ्या नंबरवर 3 नंबरवर असा कोणताही विषय नाही। ते पहिले 1 नंबरवर होते, आता 1 नंबरवर आहे। आणि येणाऱ्या 26 तारखेला जेव्हा मतदान होईल, 4 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल, तेव्हाही ते 1च नंबरवर असतील, यात आमच्या मनात थोडीशी शंका नाही। आणि पहिल्यापेक्षा जास्तीत जास्त लीड हा खासदारांना द्यायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी जी आहे ते पूर्णपणे पार पाडून एक उत्साहामध्ये आनंदामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लीड घेऊन आपल्या माननीय खासदार प्रतापराव जाधवांना दिल्लीला पाठवायचं आहे। आणि त्यासाठी सर्व कार्यकर्ते जी तो मेहनत घेतील अपेक्षा करतो।